आदित्य ठाकरे के करीबी को शिंदे गुट ने बनाया उपसभापति पद का उम्मीदवार। सचिन अहिरे शिंदे गुट में शामिल। शिंदे गुट ने शिवसेना उबाटा को एक नया बड़ा झटका दिया है। आदित्य ठाकरे के सबसे करीबी माने जाने वाले और विधान परिषद सदस्य सचिन अहिरे पाला बदलकर एकनाथ शिंदे गुट की शिवसेना में शामिल हो गए हैं। अहिरे ने शिंदे गुट में शामिल होते ही विधान परिषद की उपसभापति पद के लिए नामांकन भी दाखिल कर दिया। नामांकन के दौरान सचिन अहिरे के साथ महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुनेत्रा पवार के साथ ही शिवसेना के विधायक और बीजेपी के मंत्री चंद्रकांत पाटिल भी मौजूद रहे। सचिन अहिरे के इस कदम से शिवसेना उबाटा में भी राजनीतिक हलचल तेज हो गई है। महाराष्ट्र की राजनीति में इस कदम को ऑपरेशन टाइगर 3 के रूप में देखा जा रहा है, जिसमें शिंदे गुट का दावा है कि उद्धव खेमे के कई विधायक पाला बदलेंगे। इस नाटकीय घटनाक्रम के बाद उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रेस कॉन्फरन्स कर विपक्ष पर तीखे तंज कसे है। लोकप्रतिनिधींना विकास पाहिजे, लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ते येत आहेत। आणि म्हणूनच काही लोक मग गेला की त्याच्याबद्दल काय काय चर्चा होती ती आपल्याला माहित आहे। असेपर्यंत चांगला आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, असं जे काही सुरू आहे आणि आताही काही लोक काय काय म्हणतायत त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातोय, एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय। सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा एक निर्धार घेऊन आम्ही पुढे जातोय। या महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने कसा होईल ही भूमिका घेऊन पुढे जातो आणि म्हणून लोक येत आहेत, म्हणून लोक जॉइन होता है। अहिरे का शिवसेना उबाटा का साथ छोड़ना निर्वाचन क्षेत्र में एक अपूरणीय क्षति आदित्य ठाकरे के लिए वरली माना जा रहा है। अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता। मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही। जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहणार।